तर मंडळी आम्ही पोहोचलो आता. माफ करा मित्रांनो, घाई गडबडीच्या नादामध्ये तुम्हाला नमस्कार घालायचा राहिला. चूक बोल माफ करा आणि मोठं मन दाखवा. माझा नमस्कार आत्ता घ्या. नमस्कार मंडळी. पोहोचलो आता महाकालला, उज्जैनला. सकाळीच पोहोचलो. आता नाश्ता वगैरे झाला ते लक्षात नाही राहिलं ते दाखवायचं. तर आता आम्ही आहोत नीलकंठ पथला आणि माझी आई, माझे वडील. आता नीलकंठ पथला आहे बघा. आता तुम्ही हा मेन गेट बघायचं आता ते महाकालचं मेन आणि ते मागं मंदिर दिसतं ते. हा नीलकंठ पथ म्हणून आहे. आमची एंट्री मानसरोवर गेटने, भस्मारतीसाठी आलो होतो मानसरोवर गेटला. आता रिक्षा बुक केलेली आहे, तो फिरवतो आहे आम्हाला सर्व. काळभैरव वगैरे सर्व फिरवणार आहे. तर बघू पुढे. रिक्षा जरा सिस्टम भारी वाटते. तर मंडळी इकडे आजूबाजूला असं काहीच नाही आहे. हा फक्त एक ब्रिज आहे जो उज्जैनचं मेन बोलतात चांगला ब्रिज म्हणून ते फेमस आहे. हा ब्रिज दाखवायचं एकच कारण, स्वच्छता बघा यार. काय बापरे बाप, किती मस्त स्वच्छ एकदम सगळं क्लीन ठेवलेलं आहे. एवढंच फक्त उद्दिष्ट होता हा ब्रिज दाखवायचा, बाकी काय नाही. हे बाजूला जे दिसतंय ते घाट येतो शिप्रा नदीचा. स्वच्छता बघा यार तुम्ही. बाकी मला तर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये याला 100 आउट ऑफ 10 देणार मी. तर मित्रांनो आम्ही आता इथे आलोय मंगळदेवाच्या मंदिरामध्ये. इथे सांगितलं जातं की शंकरदेवाने या मंगळदेवाला आपल्या मांडीवरती बसवलेलं आहे. म्हणजे हेच ते मंदिर असं दाखवलं जातं की शिवलिंगाबरोबर हे मंगळदेव बसलेले आहेत म्हणून. ॲक्च्युअल मंगळाचं मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये जळगावला, अमळनेरला. इथे महादेवाने आपल्या मांडीवरती बसवले मंगळदेवाला. हे आहे ते. या स्पॉटचं नाव मला कन्फर्म नाही माहिती, पण संदीपनी आश्रम असं काहीतरी मे बी या जागेचं नाव आहे. आणि इथेच श्रीकृष्णाने 64 कला अवगत केल्या होत्या. येस, अवगत केल्या होत्या. 64 कला हीच ती जागा आहे. इथे मस्त श्रीकृष्णाने काय काय केलं त्याचे पेंटिंग्स वगैरे लावलेले आहेत. तर मित्रांनो महाकालला आल्याच्या नंतर काळभैरवला नाही गेलं तर आपली यात्रा अपूर्ण असते असं मनात धरून आम्ही सर्व आलो होतो इथे काळभैरवाच्या दर्शनाला. काळभैरवाच्या दर्शनाला सुद्धा सेम परिस्थिती, म्हणजे लाईनीचं काही टेन्शन नाही. नॉर्मल लोक चालत आहेत शिस्तीमध्ये सर्व, काही घाईगडबड नाही, काय नाही. एकंदरीत हे पण मंदिर खूप छान वाटलं. ते दारू वगैरे म्हणजे मी पहिल्यांदा ॲक्च्युअल ऐकून होतं, पण बघितलं मस्त की पुजारी देवाला फक्त असं ते दारूचा प्याला लावतोय आणि ती दारू ऑटोमॅटिक आतमध्ये जाते. म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे आहे देवच पित असणार ऑब्व्हियसली, दुसरं काहीच नाही. कारण संशोधन वगैरे झालं इथे म्हटल्यावरती असेल. तर मित्रांनो हे आहे शिप्रा नदी. म्हणजे उज्जैनचा महाकाल ज्या नदीच्या तीरावरती येते शिप्रा नदी, आणि याला रामघाट म्हणतात. आणि इथेच पुढे ते जे दाखवले ना पुढे एकदम इथे मे बी बोलतात की कुंभमेळा हा या परिसरामध्ये कुठेतरी होतो इथे, असं आम्ही ऐकून आहे. त्या रिक्षावाल्याने सांगितलं. मंदिरं बघा ना, प्रत्येक चौकात मंदिर आहेत. प्रत्येक चौकात म्हणजे जागोजागी नुसती मंदिरच मंदिर आहेत. खूप छान वाटलं. ही नदी पण वाहते मस्त, एकदम वर्थ होतं एकदम मस्त. आणि मित्रांनो हे आहे नीलकंठ पथ. म्हणजे म्हणजे VIP वगैरे सर्व गाड्या इथूनच जातात असं बघितलं आहे आम्ही. ऐकायचं जाऊ द्या, बघितलं तर आहे. आणि आम्हाला वाटायचं ते मागचं मंदिर आहे ते महाकालचं मंदिर आहे, पण नाही, ते ॲक्च्युली भारत मातेचं मंदिर आहे. मस्त आहे ते पण मंदिर, खूप छान आहे भारत मातेचं. भारत मातेच्या मंदिराचा आम्ही फोटो टाकू, कारण की व्हिडिओ काढले असतील मे बी, मला लक्षात. हा एक व्हिडिओ आहे तो पुढे टाकतो मी. मस्त मंदिर आहे ते पण, म्हणजे खूप छान. आणि हेच आहे ते भारत मातेचं मंदिर. आतली मूर्ती खूप सुंदर. जे मंदिर बांधण्याची पद्धत आहे ती पण खूप सुंदर. म्हणजे ओव्हरऑल मंदिर मंदिरातून उभं राहिलं ना की आजूबाजूचं ते शिप्रा नदीचा संपूर्ण परिसर वगैरे सर्व दिसतं आणि इतकं सुंदर वाटतो ना हा नजारा. म्हणजे खूपच छान वाटतो, खूपच छान. आता हे बघा मंदिरावरती नाव पण लिहिलेलं आहे. ते ॲक्च्युली दिसेल का नाही दिसणार, भारत माता मंदिर म्हणून एक म्हणजे असं वरती नाव लिहिलेलं आहे. आणि आतमध्ये मूर्ती आहे देवीची, भारत मातेची. तर खूप सुंदर होतं हे, खूप सुंदर. मजा आली खरं तर भारत मातेचं. हे बघा आता झूम करून बघतो दिसतंय का बघा जरा. हा म्हणजे हलकंसं तुम्हाला एक अंदाज येईल की ते तेज आहे मूर्तीवरती वगैरे. म्हणजे असं छान आहे. मूर्ती पण ओव्हरऑल छान आहे. मंदिर पण छान आहे. आणि मंदिरातून म्हणजे त्या मंदिराच्या वरती ते जी लोक उभे आहेत तिथून जर का राईट साईडला गेले तुम्ही
का तिकडून शिप्रा नदीचा पूर्ण परिसर दिसतो, ब्रिज दिसतो, मंदिर वगैरे म्हणजे दिसतं सर्व बऱ्यापैकी. आणि खूप छान मजा आली पण या मंदिरामध्ये खूप. आणि इथूनच आम्ही मंदिराच्या समोरून हे बघितलं तुम्ही तर महाकालेश्वरचं महादेवाचं मंदिर आहे. तर इथूनच तो नजारा पण दिसतो की समोर हे मंदिर आहे, हे खाली लाईन वगैरे आहे, ते पुढे मंडप. म्हणजे या मंदिराच्या आवारामध्ये 84 मंदिर आहेत. हे बघा त्या भारत मातेच्या मंदिरातून आजूबाजूचा परिसर बघा कसा दिसतोय, मस्त वाटते एकदम. नजारा बघा, मी आता काय बोलत नाही. असं आहे भारत मातेचं मंदिर आणि ही आहे भारत मातेची मूर्ती. मगाशी नीट क्लिअर नाही दिसली ना म्हणून वरती आलो. ही लाईन आहे ॲक्च्युली. आम्ही ते लाईनीतून जायचं असतं. हे महाकालेश्वरचं मंदिर आहे, लाईनीचा रोड आहे हा. आणि ऑब्विसली हे नाही केलं तर मग महाकालला आलोच काय, त्याच्यामुळे करायलाच पाहिजे. महाकाल मस्त थंड थंड वाटत होतं. रात्रीचा टाईम होता ते मस्त लावत होतं, थंड वाटलं, जरा मजा आली. देवाचं आहे शेवटी, आपण हिंदू आहेत, आपण लावायलाच पाहिजे. वा महाकाल. आणि ही लाईन आम्ही जे तुम्हाला बोललो होतो ना की लोक 10-10:30 वाजल्यापासून बसले होते. आम्ही 12 वाजता आलो आणि शंकराची मस्त मूर्ती आहे. आम्ही 12 वाजता आलो आणि लाईनीतच लागलो. ही लाईन बघा, आजूबाजूचं बघा किती मस्त आहे, सुंदर आहे. मस्त बघा ना कला बनवल्यात कशा, छान आहे. भिंतीवरती कोरीवकाम इथून तिथून सगळं आहे. आणि ही लाईन आहे भस्म आरतीसाठी, इथून जातात. हे बाजूचा रस्ता आहे, ते VIP लोक असतात ते जातात गाडीने इथून. मंदिरातून आम्ही भस्म आरती झाल्याच्या नंतर बाहेर आलो आणि आम्हाला हा नजारा बघायला भेटला पहाटेचा. वा वा वा, मन प्रसन्न. हे आपल्या भारत मातेचं मंदिर किती भारी वाटलं, एकदम मस्त. आणि आता आलेलो ॲक्च्युली आम्ही ओंकारेश्वरला. ही बाजूला नर्मदा नदी तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली इथून बोटीने पण जाऊ शकतो, पण आम्हाला हा व्ह्यू बघायचा होता. बोटीने जायला काय म्हणजे एवढंच होतं म्हणून आम्ही काय एवढं हे नाही केलं. पुढे दिसतंय ते नर्मदा नदीचं धरण आहे आणि हे ओंकारेश्वराचं मंदिर आहे. आणि बाजूला जे ब्लॉक दिसत आहेत ना तुम्हाला, ते लाईन आहे, तिथून लाईनीतून जायचं आहे. हे बघा, हे वा, हा नजारा म्हणजे बाप रे बाप. आणि त्यात महादेव, प्रश्नच नाही, विषयच नाही. खूप छान. आम्ही इथे लाईनीत होतो आणि लाईनीतून बघा लाईन म्हणजे. आणि आता आलोय आपण त्र्यंबकेश्वरला आराम वगैरे करून मस्तपैकी. बघा मस्त काल थंडी, रात्रीची थंडी, आणि आता पाऊस पडला होता त्याच्यामुळे बघा धुकं कशी आलेली, ढग आलेले. तिथं पण पाऊस सगळीकडे पडला. हां, इथे पाऊस आहे. त्या रोडला पाऊस कसा नव्हता तेच नाही समजलं. हे मंदिराच्या आतमध्ये आम्ही लाईनीत उभे होतो आणि एक नंबर बघा हे मंदिर. वा 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 वा, त्र्यंबकेश्वर महाराज. आम्ही लाईनीत पण मजा आली, सर्व ओव्हरऑल मजा आली. आणि इथे गंगा नदी म्हणजे हे कुंभमेळा जिथे भरतो, कुंभमेळा जिथे होतो की नागासाधू वगैरे जे म्हणजे ॲक्च्युली मला प्रकार नाही माहिती, पण ते जे असतात ते सर्व इथेच येतात. म्हणजे इथेच तो अमृताचा थेंब ह्या तळ्यामध्ये पडला होता आणि इथे कुंभमेळा होतो. आणि हे बघा इथे लोक आंघोळ वगैरे करतात सर्व. म्हणजे जे आहे ते हे मागे ब्रह्मगिरी पर्वत आहे, मला नाव कन्फर्म नाही होते, ब्रह्मगिरी पर्वत आहे. पण हा तीर्थराज कुशाव्रत हे असं या जागेचं नाव आहे. भारी होतं पण पूर्ण ट्रिप मजा आली. जय महादेव, जय महाराष्ट्र पब्लिक. खूप दिवसांनी भेटलो आहे आपण, खूप दिवसांनी म्हणजे ब्लॉग तर खूप दिवसांनी आला म्हणून म्हटलं खूप दिवसांनी भेटलो आहे आपण. कारण आता बाय द वे माझा लुक कसा वाटतो, मला थोडं विचित्र वाटतं ॲक्च्युली. म्हणजे कधी काढली नाही मिशी, पहिल्यांदा काढली. ॲक्च्युली दाढी गेली जॉबमुळे, आता मिशी पण काढावं लागली कारण ते एजेड दिसत होतं खूप, म्हणून मिशी काढून टाकली. पण कसं वाटतं नवीन लुक, जाऊ द्या. कसं वाटलं तुम्हाला त्र्यंबकेश्वर, महाकालेश्वर, ओंकारेश्वर टेम्पल? ॲक्च्युली खूप ब्लॉग मला बनवायचा होता खूप. मी निघतानाच ठरवलं होतं की ट्रॅव्हल म्हणजे घरातून निघाल्यापासून ते रिटर्न घरी येईपर्यंत एवढा ब्लॉग काढायचा. पण ॲक्च्युली आमची फ्लाईट होती 11:30ची आणि तिथं 1.5 तास आधी जावं लागतं. तर 10 वाजता आम्ही 10 वाजता घरातून निघालो होतो. मग ते इमर्जन्सी चेकिंग वगैरे सर्व त्याच्यामध्ये लक्षात नाही राहिलं. जसं तिकडून उतरलो इंदोरला, त्याच्यानंतर मग हॉटेलमध्ये जावा, थांबा, तिकडे थोडा आराम केला. जसं म्हणजे अर्धा 1 तास आराम केला आणि लगेच आम्ही निघालो होतो बाकीचं फिरायला. सगळ्यात आधी आम्ही म्हणजे
हे महाकालेश्वर आधी केलं. तिकडे आधी सर्व फिरलो आजूबाजूचं, की कालभैरव मंदिर, मंगळदेवाचं मंदिर, देवीचं मंदिर वगैरे जे म्हणजे तिथलचे मेन स्पॉट आहेत. श्रीकृष्णाने जिथे 64 विद्या ग्रहण नाही म्हणता यायचं, काहीतरी एक शब्द आहे त्याला, ते केलं होतं. ती जागा फिरलो आणि तिकडून मग त्या दिवशी थांबलो आणि आमची दुसऱ्या दिवशी सकाळी भस्म आरती होती, सकाळी 4 वाजता. मग आम्ही तिथे विचारपूस केली की बाबा 4 वाजता भस्म आरती असते तर लाईन किती, 2 वाजता लावायची, 3 वाजता लावायची, तर ते आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही जाऊन चौकशी केली तेव्हा आम्हाला समजलं की तिथे 11-12 वाजल्यापासून लाईन लागलेली असते. ते बोलले आम्हाला 12 वाजता या म्हणून, लाईन चालू होते 12 वाजता. आम्ही 12 वाजता पोचलो. ऑलरेडी लाईन इतकी मोठी होती, बाप रे बाप, म्हणजे लोक मिनिमम अंदाज काढला ना 10:30 वाजल्यापासून तरी बसले असतील लाईनीमध्ये. तेव्हा त्यांचा फर्स्ट नंबर लागला होता. आणि तिथं कसे 3 मंडप असतात. नंदी मंडप म्हणजे खाली असतात, म्हणजे समोर महादेवाची पिंड, त्याच्यासमोर नंदी मंडप असतो, त्याच्या मागे गणेश मंडप असतो आणि वरती बाल्कनीमध्ये कार्तिक मंडप होता. तर मग जे VIP पुजारी वगैरे जे काय त्यांचे म्हणजे तिथलचे जे स्थानिक लोक असतील माझ्या अंदाजानुसार ते सगळे खाली होते गणेश मंडप आणि नंदी मंडपामध्ये. बाकी आम्ही जेवढे लाईनीत होतो ना, आम्ही सर्वजण वरती होतो कार्तिक मंडपामध्ये. तर बाकी आरती बाप रे बाप, मला पहिल्यांदा म्हणजे भस्म आरती म्हणून मी ऐकून होतो, व्हिडिओ बघत होतो, पण ते कसं छोटे छोटे व्हिडिओ म्हटल्यावरती ते समजत नव्हतं ॲक्च्युली भस्म आरती काय असते ती. जो अनुभव घेतलाय अरे बाप रे बाप, प्रमाणाच्या बाहेर मजा आली. आणि शेवटला एक पॉईंट होता त्यांचा की भस्म आरती जेव्हा भस्म लावतात महादेवाला त्यावेळेस ना बायकांनी डोळे बंद करायचे, पदर घ्यायचा डोक्यावर, ती भस्म आरती बघायची नसते. त्याची कारणं खूप आहेत, खूप म्हणजे खूप बोलली जातात. मी 3-4 कारणं ऐकली उज्जैनमध्येच. आणि त्याच्यानंतर ते मधीच ना म्हणजे जेव्हा भस्म आरती झाल्याच्या नंतर मधीच ना लाईट बंद करतात 2-3 मिनटासाठी. ती 2-3 मिनटाची आरती इतकी भारी असते ना, म्हणजे ते देवाला आरतीने ओवाळतात त्या टायमाला फक्त आणि फक्त पिंड दिसते. पिंड मला आता ॲक्च्युअल नाव नाही माहिती, पण पिंडीच्या खाली ते असतं ना असं गोल, त्याच्यावरती पिंड असते आणि खाली ते गोल असतं, ते चांदीचं आहे, ते पण दिसत नव्हतं. जो दरवाजा आहे तो पण चांदीचा, तो पण दिसत नव्हता. पूर्ण लाईट बंद केली होतं, सर्व लाईट बंद झाल्या, फक्त त्या दिव्याच्या प्रकाशावरती जे आरतीचं चालू होतं त्याच्या प्रकाशावरती होतो फक्त पिंड दिसत होतो. जो चेहरा सजवला होता महादेवाचा तेवढाच फक्त. तो इतकं क्लास वाटत होता ना, थोडं अंगावर काटा आला ती आरती बघताना. म्हणजे वसूल भाई आरती एक नंबर, म्हणजे टेन्शनच नाही, एक नंबर झालं. तिकडून आम्ही निघालो लगेच ओंकारेश्वरला जायला. ओंकारेश्वर केलं. ओंकारेश्वरचं भाई नेचर एक नंबर आहे. आजूबाजू म्हणजे असं लाईनीमध्ये बाजूला नदी वाहते, नर्मदा नदी, इतकं भारी. आणि त्या नर्मदा नदीचं बोलतात त्याच्यातला म्हणजे तिथलचे म्हणजे हिंदी भाषेत त्यांनी आम्हाला सांगितलं की या का हर एक कंकड शंकर आहे, एवढं भारी येते. म्हणजे खरं तर ॲक्च्युअली त्या नदीतून जे दगड काढतात ना ते पिंडीच्या आकाराचे असतात आणि त्या नदीतून काढलेलेच दगड हे पिंड म्हणून बाहेर ते सेलसाठी ठेवलेले असतात. ते ओंकारेश्वरचं होतं. त्र्यंबकेश्वर बाप बोलायची गरज नाही, खूप जण गेलेच असणार. त्र्यंबकेश्वरला म्हणजे आम्ही उज्जैनला आणि याला ओंकारेश्वरला होतो त्यावेळेस ना, म्हणजे ऊन लागत पण नव्हतं, पण ऊन होतं ॲक्च्युली, पण लागत नव्हतं एवढं, म्हणजे आपण नॉर्मल टेम्परेचरसारखं ऊन असतं तेवढं ऊन होतं. आम्ही जसं त्र्यंबकेश्वरला गेलो, अरे बापरे बाप, जी थंडी चालू झाली. आणि रूममध्ये गेलो, थांबलो, जरा झोप काढली आणि रिटर्न दर्शनाला जाताना पाऊस चालू झाला मध्येच, पण दर्शन मस्त झालं. तिन्ही दर्शन ॲक्च्युली खूप छान झाले. म्हणजे असं काय चल पुढं तशी पद्धत म्हणजे तिथं तरी नाही आहे. मला तरी बरं वाटलं ते, बाबा दर्शन करायला आलं आहे माणूस, दर्शन करू द्या. आणि दर्शन झाल्याच्यानंतर माणसाला पण माहिती आहे आपलं दर्शन झाल्यावरती कोण तिथं राहायला आलं आहे का, दर्शन झाल्यावरती निघून जाणार, ही गोष्ट त्यांना पण माहिती आहे. म्हणून त्यांनी कोण धक्काबुक्की करत नाही, काय नाही, दर्शन घ्या आणि जावा. इतकं भारी वाटलं आणि ओव्हरऑल ट्रिप मजा आली. ॲक्च्युली आज ब्लॉग मी लगेच टाकणार होतो, पण कसं आलं, आम्ही आलो तिकडून ज्योतिर्लिंग करून आणि आल्याच्यानंतर एक दिवस फक्त म्हणजे आराम केला. आणि आराम केल्याच्यानंतर अर्जंट जरा गावावरून कॉल आला होता, तर मग आम्ही गावी गेलो होतो थोडंसं कामासाठी. ते काम वगैरे झालं, एडिटिंग वगैरे माझी सर्व झाली, पण ते जो एंड करायचा होता त्या एंडसाठी मला टाईमच नाही भेटला. मग आता मी गावावरून आलेलो आहे आणि आत्ता ब्लॉग एंड करतो आहे. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा, लाईक शेअर कमेंट करा आणि असंच पेन राहतो.